ಏ ಸಮರ್ಥ ಆಯ್ತು ಗಾ ಇದು ಹಿಡಿ ಇಲ್ಲಿ ಕೇಳ ಇದು 5ನೇ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಅದ ಹಿಂಗೆ ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ಅಷ್ಟು ಬರೋದು ನಂಗೆ ತೋರಿಸು ಮರಾಠಿ ವಿಷಯ ಹಾಂ ಫಿಫ್ತದು ಅಮ್ಮ ಇದ್ರದೊಂದು ನಿಮ್ಮವ್ ಹೇಳ ಜೆರಾಕ್ಸ್ ಹೊಡಿತೇವೆ ಇದು ಇದು 5 ಇದ್ರೊಂದು ಜೆರಾಕ್ಸ್ ಹೊಡೆದು ಕೊಡ್ತೇವೆ ಅದು ಎಷ್ಟು ಬರ್ತಾ ನೀನೇ ಓದು ನೀನೇ ಬರೋದು ಒಂದು ಪೇಜ್ ಅದು ಯಾವ್ದು ಬರ್ತೈತೆ ಅದು ನೋಡಿ ಇಬ್ಬರು ಮೇಲೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ನೋಡಮ್ ನಿಮಗೆ ಬರ್ತದೆ ಇನ್ನೊಂದು ನಿಂಗೆ ತಂದು ಕೊಡ್ಲಿ सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. पेपर क्रमांक महाराष्ट्र सेट एग्जाम 2025 पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या टॉपिक मध्ये येणारे 100 महत्त्वाचे कन्सेप्ट आपण बघत आहोत. 77 कन्सेप्ट बघितलेला आहे. आता 78वा फॉर्मॅटिंग हा शब्द आहे. फॉर्मॅटिंग म्हणजे काय? फॉर्मॅटिंग द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग द डिस्क ड्राइव्ह इनटू ट्रॅक्स अँड सेक्टर्स. जो डिस्क ड्राइव्ह असतो त्या डिस्क ड्राइव्हला सेक्टर मध्ये डिव्हिजन करण्यासाठी किंवा ट्रॅक मध्ये डिव्हिजन करण्यासाठी वापरले जाणारी एक प्रोसेसला फॉर्मॅटिंग असे म्हणतात. 5ನೇದು ನಿಮಗೊಂದು ಏನು ಜೆರಾಕ್ಸ್ ಹೊಡೆಯುತ್ತೇವೆ ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಬ್ಯಾಡ್ ಬಿಡು ಹಾಕಿ ಮತ್ತೊಂದು ಕೊಡ್ತೀನಿ. ನಿನ್ನೆ ಮಾಡು ಇಲ್ಲ ಪೆನ್ಸಿಲ್ ಬರೀಲ್ಲ. ದ ಪ್ರೊಸೆಸ್ ಆಫ್ ಡಿವೈಡಿಂಗ್ ದ ಡಿಸ್ಕ್ ಡ್ರೈವ್ ಇಂಟು ಟ್ರ್ಯಾಕ್ಸ್ ಅಂಡ್ ಸೆಕ್ಟರ್ಸ್. 79वा कन्सेप्ट ICT इन गव्हर्नन्स विल एम ॲट. ನಿನಗೆ ಇನ್ನೊಂದು ಕೊಡ್ತೇನೆ ಅಮ್ಮ ಗಡ್ಬಡ್ ಮಾಡಬೇಡ. ICT in governance will aim at e-government, e-service and e-business. ICT चा वापर गव्हर्नमेंट मध्ये वापर करत असताना काय त्यांचा ध्येय आहे तर ई-गव्हर्नमेंट, ई-सर्व्हिस आणि ई-बिझनेस साठी ICT चा वापर शासनात करण्यात येतात. ई-ग्रंथालय, ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय. इट इज अ डिजिटल प्लॅटफॉर्म डेव्हलप्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन यांनी ई ग्रंथालयाचा वापर म्हणजे सुरुवात केलेली आहे. आता इंट्रानेट लक्षात घ्या. इंट्रानेट कशाला म्हणतात? इंट्रानेट इट इज अ प्रायव्हेट नेटवर्क. इंट्रानेट इट इज अ प्रायव्हेट नेटवर्क विदिन अन ऑर्गनायझेशन. एका संस्थामध्ये एका ऑर्गनायझेशनच्या आत एकमेकांचा कॉम्प्युटरचा कनेक्ट करण्यासाठी या इंटरनेटचा वापर करण्यात येतात. त्याला इंट्रानेट असे म्हणतात. ASCII त्याचा फुल फॉर्म विचारतात. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. IFSC इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड. इट इज 11 कॅरेक्टर अल्फा न्यूमरिकल कोड. IFSC. आता बँक तुमचा IFSC कोड काय आहे? अक्कलकोटचा IFSC कोड. बँक ऑफ इंडिया IFSC कोड काय? मग IFSC 11 नंबर असतो, 11 कॅरेक्टर असतो. आता MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन हे 9 डिजिट असतात. 9 डिजिटचा नंबर असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं फुल फॉर्म दिलेलं काही महत्वाचा. SNTP सिंपल नेटवर्क टाइम प्रोटोकॉल. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सॉलिड स्टेट ड्राइव्ह कृपया लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सायबरनेटिक्स म्हणजे काय?
सायबरनेटिक्स हा शब्द पहिल्यांदा ह्या व्यक्तीने नॉबर्ट विनर यांनी 1948 रोजी वापरलेले आहे. कोण? नॉबर्ट विनर. कृपया त्यांचं नाव लक्षात घ्या. सायबरनेटिक हा शब्द पहिल्यांदा नॉबर्ट विनर यांनी 1948 रोजी वापरलेला आहे. सायबरनेटिक्सचा अर्थ काय होतो? इट इज अ कंट्रोल ओव्हर कम्युनिकेशन इन ॲनिमल अँड मशीन. इट इज अ सायन्स ऑफ कंट्रोल अँड कम्युनिकेशन इन द ॲनिमल अँड मशीन. प्राणी आणि मशीन यंत्र याच्यात कम्युनिकेशन आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारे जे विज्ञान आहे त्याला सायबरनेटिक्स असे म्हणतात. पोलनेट हे काय आहे? द प्रोजेक्ट which has connected all the police stations of the country in one network with utmost secrecy of general people. भारत देशात जेवढं काय पोलीस स्टेशन्स आहे त्या प्रत्येक पोलीस स्टेशन्स कनेक्टेड आहे. एका वेब पोर्टलद्वारे सगळं कनेक्टेड आहे एकमेकाशी. त्या प्रोजेक्टला पोलनेट असे म्हणतात आणि ते पब्लिकना त्याचा वापर करता येत नाही. ते सिक्रेट आहे. फक्त पोलीस स्टेशन्सच त्याचा ओपन करू शकतो आणि माहिती वाचन करू शकतात. इंडियाज फर्स्ट कॉम्प्युटर HEC 2M was installed in 1995 at इंडियन स्टॅटिस्टिकल, लक्षात घ्या, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI इन कलकत्ता. भारतात पहिल्यांदा जो कॉम्प्युटरचा वापर या संस्थेत केलेला आहे इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट कलकत्ता इथे 1995 रोजी. ई यंत्र म्हणजे काय? इट इज अ डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर रोबोटिक आउटरीच प्रोजेक्ट. ई यंत्र जे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई यंत्राचा प्रोजेक्ट आहे. रोबोटिकच्या सहाय्याने ते प्रयोग करीत असतात. थँक्यू सो मच.